दोन बायकावाले देशमुख तुमची गाय इथंच खणायला सांगते. गोपाळ नावाचे टेलर तुमची गाय इथंच खणायला सांगते. होय सुधाकर, काय बोलते ती खरं साहेबाला कळत असेल का रे? अरे गाय काय मुर्द पण साहेबांसमोर बोलतात. सुधाकर, कुदळ आण. मी नाही नाही मी 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 जातो. ए, काय चाललंय? आम्हाला काय येणं समजतं होय? चौकशीच्या नावाखाली काय पोर खेळ लावलाय? अजून खणायला सुरुवात नाही केली. सुधाकर, पोलीस आहे, वर्दी आहे अंगावर, कर्तव्य आहे. विसरा नाती, कुदळ मारा, काढा माती. ए, बघतोच कसं तू करताय तुम्ही. हा, गाय म्हणते म्हणे. अरे जनावरांना काय कळतं? तुम्हाला काय जमीन उकरायची खोदायची ना, ते तुमच्या मालकीची खोदा, इथं नाही. ए, आणि ती इकडं कुदळ. आप्पा आप्पा मी ड्युटीवर आहे. तुमचा मुलगा नाहीये तो दोन बायकावाले देशमुख. पोलीस कर्मचारी आहे. त्याच्या कामात अडथळा आणू नका, नाही तर अटक करेन मी तुम्हाला. अहो कशाला तमाशा करताय? करू द्या ना त्यांना, काय करायचंय ते. अहो नाही तर काय, जमीन खणली म्हणून काही लगेच भूकंप येणार हाय का? खणू द्या की त्यासनी. ए, गपरा तुम्ही दोघे. चिवळ्या, तुझं आहे ना गुरं बांधायची आणि कुत्र्याला चरायला सोडायचं, अशी गत आहे. हा, त्या भामट्याला सोडलं अडवायचं, आणि तो दमकर चांगलं काम करतोय त्याच्या मध्ये मध्ये येतोय. हे बघा, तुम्ही खांदा, माझी जमीन आहे, बघू कोण अडवताय ते. अरे मीच बघतो माझ्या जमिनीत कोण खातंय ते. ए, सुद्या अरे अटक करायला बेड्या घाला हवालदार. ए, अंगाला हात नाही लावायचा, नाही तर लय मागत पडल. मग पोलीस बिलीस काय बघणार नाही मी. साहेब, हे खाणं गरजेचं आहे का? काय टाइमपास चालला इकडे? नाही नाही म्हणजे मी खाणं गरजेचं आहे का? तुझ्या बापाची जमीन आहे ना, मग तुलाच खाण्याला पाहिजे. काढ. आप्पा द्या ते कुदळ इकडे. काय देणार? ए, बेड्या घाला, गाडी टाकायला. ए, तुला मागत पडेल, मी सांगून ठेवतोय. अरे सोडा, मागत पडेल तुम्हाला. सोडा. असल्या बातम्या आणतो का नाही, गोपाळ हँगच झाला पाहिजे. अरे झुंजारच्या बातम्या म्हणजे काय? ए, तुमच्या अर्ध्या चालणार नाही. हा? एक एक गावं तुम्ही बघतो तुमच्याकडं. ए सुद्या, आज वाटते का तुला? हा? कशाला आमच्या घरात जन्माला आला रे तू? आप्पा जरा गप बसता का आता? ए गप. कसला तरी आवाज यायला लागलाय. पहिला आवाज येतो म्हणजे तिथं कोणतरी ताकद लावतंय का काय? आपण कोणतरी धरून ठेवलंय असं वाटतंय. चल लवकर बघूया. अहो अहो सोडा ना त्यासनी, मी त्यांना घरला घेऊन जाते. नाही तर काय, या जिमिनी वाचून काय अडलं यांचं काय माहिती. हो चला ना. ए, तुम्ही गपरा. हो सोडा आमच्या आप्पाला, सोडा. त्याला गाडीत टाका. नाही नका, मी आप्पाला पकडायला मदत करू का? तरी पण गाडीत टाका. आयो बॉस, आपण पोलिसांनी पकडले. अरे ही ब्रेकिंग न्यूज आहे. कॅमेरा चालू कर, लावा ताकद. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. तुम्ही पाहत आहात, या ठिकाणी गरीब, हतबल, किरकोळ, पिचलेल्या खचलेल्या आप्पांवर पोलीस अरेरावी करते. तुम्ही डोळे उघडे ठेवून पहा. ए, तुझा बाप असेल खचलेला पिचलेला, मी नाही. अहो पण आप्पा, आता तुमच्यावर अन्याय होतोय ना. गावाला तुमची दया वाटावी म्हणून म्हणतोय मी. मला काय द्यायची गरज नाही. मस्त खाम काय मी लढायला. यांनी फक्त माझा हात सोडून दे, नाल लोळवलं तर नावच सांगतो. अहो पण इथं चाललंय तरी काय? अरे दिसत नाही का इथं पोलिसांनी धाड टाकली ती. खाली घे, कॅमेरा खाली घे. हॅलो. हॅलो मंग्या, हा बोल, पत्रकार भंगार झुंजार. इथं गोपाळच्या घरावर धाड पडली पोलिसांची. काय? हा, आणि आप्पाला पण पकडले.
आणि जमीन खोदायला लागले तिथं वाड्याच्या माग. मला तर लय मोठा कांड वाटायला लागलाय बाबा. काय सांगतो? हो, अरे पण आपण काय पुरलं असं रे तिथं? काय माहित नाही. पैसे पण असत्याल, दागिना असत्याल, नाहीतर माणसाची बॉडी पण असू शकते. माधुरी पण गायब आहे, पोलीस पण आल्यात, आप्पाला पण पकडले. मला तर वाटतंय माधुरीची बॉडी बिडी असेल. काय? बरोबर ठेव, आलोच लगेच. लवकर ये. चल नाही आधी मग आम्हाला जाऊन सांगू. चल 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 चल. नाही अजून काय पत्ता लागला नाही. पोलीस तपास करताय. हा काय कळतं तुम्हाला लगेच. हा ठीक. पक्या मामा, अरे तुला काय डाउनलोडिंग कळलं का नाही? जुंदरचा फोन आला होता मला. मग मी काय करू? अरे आप्पाच्या घरावर धाड पडली, त्यांनी तिथं काहीतरी पुरलं वाटतं. जामकर साहेबांनी माझं ऐकलं. मी आधी सांगत होतो ते हिम्मतराव आतल्या गाठीचा आहे. अरे माझं पैसे चोरून त्या जमिनीत पुरलं असेल त्यानं. ते काय माहित नाही, काय बी असू शकतंय. पैसा, दागिनं, माधुरी. ए टरबुज्या, अरे काय बोलतेस तू हे? हा? अरे माझी माधुरी त्या जमिनीत कशा असेल? मामा अरे ह्या जो कशाला राग करतोयस? ह्याच्या पहिले तिकडे जाऊन बघू काय झाले ती. चल. असं काय असेल तर त्या हिम्मतरावला त्या जमिनीत काढतो मी. ए ऐकलंस का ग? चल त्या हिम्मतरावच्या वाड्यावर जायचं आहे. चल ये. चल चल. अरे गोल गोल काय खोदतोयस? काय विहीर खोदायची की काय? आडवा खोद, आडवा. मी बॉडी पुरली असेल कुणाची तरी इथे. सुदे, माझी जमीन आहे, खाणायची नाही, नाही तर घराबाहेर काढीन तुला. हे जर गप्प नाही बसले ना, यांच्या तोंडात बोळा कोंबावं लागेल मला. अहो एवढं जीवाचा आटापिटा कशाला करताय? बाई शांत बसा की तुम्ही. हे गप. यांना बॉडी सापडली आणि त्याचा तपास करत हे माझ्यापर्यंत पोहोचले तर? ए ऋतिक, ए हौसा, काय चॉकलेट वाटायला लागले तो इथं? जावा की घरात आतमध्ये. लहान आहेत ना तुम्ही? हे आमचं घर, आमचं अंगण, आम्ही ना जाणार कुठे? रातच्यानं घाबरून त्या गोदडीत मुच्छील. चल गप्पात. या खड्ड्यातनं काय बाहेर येणार आहे ते मी बघूनच जाणार. याला गाडीत टाका. नाही नको, मी उभा राहतो चट्टी धरून. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.